नमस्कार मंडळी. नेहमी एकाच प्रकारची वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अस्सल खानदेशी पद्धतीने हिरव्या मिरचीतील हे वांग्याचं भरीत नक्कीच करून पहा. आता वांगं कसं भाजायचं ना, ते देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी थोडी तरी आवडली तर नक्की लाईक करा. तर आज मी वांग्याचं भरीत करण्यासाठी अशा प्रकारचं एक लांबसडक मोठं वांगं घेतलेलं आहे. आता भाजल्यानंतर वांग्याची साल अलगद अशी निघण्यासाठी थोडंसं तेल सर्व बाजूने वांग्याला लावून नंतर सुरीने अशा प्रकारे आपण वांग्याला चिरा देऊन घेऊयात. आता तुम्ही म्हणाल, वांग्याला मधोमध अशा चिरा का बरं द्यायच्या, ते तुम्हाला पुढे कळेलच. तुमच्याकडे अशा प्रकारचं वांगं नसेल तर तुम्ही कोणतंही वांगं ह्या भरित्यासाठी वापरलं तरीही चालेल. आता आपण ज्या वांग्याला चिरा पाडलेला आहेत ना, त्यामध्ये लसूण भरून घेऊयात. कोणत्याही वांग्याचं भरीत करीत असताना वांग्यामध्ये अशा प्रकारे लसूण भरून वांगं भाजून घेतलं ना, तर भरीताला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे ही स्टेप अजिबात कुठेही स्किप करू नका. आता तुम्ही म्हणाल, खानदेशामध्ये वांग्याचं भरीत करण्यासाठी अशा प्रकारची वांगी वापरली जात नाही. तर मला माहिती आहे, परंतु आमच्याकडे जी वांगी उपलब्ध आहेत ना, त्याच वांग्यामध्ये मी आज तुम्हाला खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत दाखवणार आहे. तुमच्याकडे जी वांगी उपलब्ध आहेत ना, त्या वांग्यामध्ये तुम्ही हे भरीत करू शकता. वांग्याच्या चिरामध्ये सर्व लसूण भरून झाल्यानंतर आता आपण गॅसवरती छान वांगं भाजून घेऊयात. वांगं भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. एक 5 ते 6 मिनटामध्ये छान वांगं लगेच भाजलं जातं. सुरुवातीलाच वांग्याला आपण तेल लावून घेतल्यामुळे अजिबात वांग्याची साल निघण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही. अशा प्रकारे आलटून पलटून वांगं भाजून घेतलं ना, तर चहूबाजूने छान वांगं भाजलं जातं. वांगं छान भाजून झाल्यानंतर आता गॅस बंद करून वांगं पूर्णपणे थंड करून नंतर आपण त्याची साल काढून घेणार आहोत. गरम असताना वांग्याची साल काढायला गेलात तर हाताला खूप सारे चटके लागतात. त्यामुळे थंड झाल्यानंतरच वांग्याची साल काढून घ्यावी. वांग्याची साल काढून झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये पावभाजी मॅशरने हे वांगं मॅश करून घेणार आहे. तुमच्याकडे पावभाजी मॅशर नसेल तर तुम्ही कोणतंही भांडं मॅश करण्यासाठी वापरू शकता. चिऱ्यांमध्ये आपण जो लसूण घातलेला होता ना, तो देखील छान भाजलेला आहे आणि आपण जेव्हा वांगं मॅश करतो ना, तेव्हा लसूण देखील छान मॅश होतो. मला तर खानदेशी पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत प्रचंड असं आवडतं. कोणाकोणाला आवडतं त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वांगं छान मॅश करून घेतल्यानंतर भरित्यासाठी आपण एक छोटंसं हिरवंगार वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊयात. आता हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कितीही घेऊ शकता. तर आज आपण वांग्याचं भरीत लाल तिखट जराही न वापरता हिरव्या मिरचीमध्येच करणार आहोत. त्यामुळे हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची छान डाग लागेपर्यंत भाजून झाल्यानंतर आता मिक्सरच्या जारमध्ये घालून पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊयात. एका बाजूला मिरची वाटून घेईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये तेल घालून घेऊयात. तेल छान गरम झाल्यानंतर शेंगदाणे घालून ते देखील मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. खानदेशी पद्धतीने आपण जेव्हा वांग्याचं भरीत करतो ना, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट न घालता अशा प्रकारे अख्खे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घातले जातात. त्यामुळे वांग्याच्या भरीताला खूप छान टेस्ट येते. छान तडतडेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर त्याच कढईमध्ये अर्धा पई तेल घालून तेल छान गरम झाल्यानंतर राई, जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. आता वांग्याचं भरीत तुम्ही किती प्रमाणात करणार आहात ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता. कांद्याऐवजी कांद्याची पात वापरली तरीही चालेल. कांदा छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला जी आपण हिरवी मिरची भाजून नंतर मिक्सरला वाटून घेतलेली होती ना, ती घालूयात. थोडासा हिंग आणि मॅश केलेलं वांगं, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि भाजून घेतलेले शेंगदाणे घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चपाती आणि कोणत्याही भाकरीसोबत हे वांग्याचं भरीत अप्रतिम असं लागतं.
भाजून किंवा तळून अशा प्रकारे अख्खे शेंगदाणे घातल्यामुळे वांग्याचं भरीत खाताना शेंगदाणा दाताखाली आला ना तर अप्रतिम असा लागतो. दिसायला पहा किती सुंदर असं वांग्याचं भरीत दिसत आहे ना. आता 5 मिनटं अशाच प्रकारे आपण हे वांग्याचं भरीत छान परतून घेणार आहोत. सुरुवातीला आपण वांगं शिजवून घेतल्यामुळे भरीत जास्त शिजवण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही. आता त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अशा प्रकारे आपलं खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर शेवटी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा खानदेशी वांग्याचं भरीत करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. तर संपूर्ण माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. माझ्या संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ना त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.